सर्वांना नमस्कार. आपल्या आरोग्यामध्ये जेनेटिक काउन्सिलिंग म्हणजेच आनुवंशिक समुपदेशनाची भूमिका काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या चॅनलच्या केंद्रस्थानी वळत आहोत. जेनेटिक काउन्सिलिंग काय आहे, त्याची गरज आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो, तसेच आम्ही जेनेटिक काउन्सिलर्स किंवा आनुवंशिक सल्लागारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकू. व्याख्यानुसार जेनेटिक काउन्सिलिंग ही एक संवाद प्रक्रिया आहे जी व्यक्तींना त्यांच्या जेनेटिक रोगाच्या वैद्यकीय, मानसिक आणि कौटुंबिक परिणामा समजून घेण्यास तसेच त्यांच्याशी जुळवून घेण्यास मदत करते. ही प्रक्रिया लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि विशिष्ट परिस्थितींसाठी त्यांचे धोके समजून घेण्यास मदत करते. चला आता जेनेटिक काउन्सिलिंग या प्रक्रियेचा फायदा कोणाला होतो हे बघूया. आरोग्य परिस्थितीचा वैयक्तिक किंवा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोक, अपेक्षित पालका किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी आनुवंशिक गुणलक्षणाची काळजी असलेल्या लोक, आरोग्य किंवा वंशाच्या हेतूसाठी जेनेटिक टेस्ट करणारे लोक, आनुवंशिक रोगाचा निदान झाला असलेल्या पेशंट्स इत्यादी लोकांना या प्रक्रियेचा फायदा होऊ शकतो. आपण पुढे जाण्यापूर्वी जेनेटिक काउन्सिलर्स हे कोण आहे हे बघूया. भारतात जेनेटिक काउन्सिलर्सना स्पेशलाइज ट्रेनिंग आवश्यक आहे, ज्यामध्ये जीवशास्त्र किंवा जीवतंत्रज्ञान संबंधित क्षेत्रात त्यांनी बॅचलर्स केला पाहिजे आणि जेनेटिक काउन्सिलिंग या विषयामध्ये मास्टर्स केला पाहिजे. MSc मध्ये 2 वर्षांचा क्लिनिकल एक्सपोजर समावेश आहे, जेथे त्यांना त्यांच्या कामाचा वास्तविक जागतिक परिणाम अनुभवता येते. चला, जेनेटिक काउन्सिलिंग ही प्रक्रियेत काय स्टेप्स आहेत ते पाहूया. पहिला स्टेप म्हणजे मूल्यमापन. या स्टेपमध्ये आम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य इतिहासाबद्दल बोलतो, जसे की एक कौटुंबिक वृक्ष तयार करणे, याला आम्ही पेडिग्री म्हणतो. दुसरा स्टेप आहे शिक्षण. या स्टेपमध्ये आम्ही तुम्हाला आनुवंशिक तत्त्वे, वारसा नमुने आणि जेनेटिक टेस्टिंग मागील अर्थ स्पष्ट करून देतो. पुढचा स्टेप आहे टेस्टिंग किंवा चाचणी. वैयक्तिक जोखीम प्रोफाईल आधारित आम्ही योग्य जेनेटिक टेस्टचा निवड करतो. नंतरचा स्टेप आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे या जेनेटिक टेस्ट रिझल्टचा अर्थ लावणे. जेनेटिक टेस्टिंगचा परिणाम काय आहे, पेशंट आणि त्यांच्या कुटुंबासाठी या परिणामांचा काय अर्थ आहे ते आम्ही समजावून सांगतो. सहानुभूतीपूर्ण मार्गदर्शन देणे तसेच रुग्णांना पेशंट सपोर्ट ग्रुप किंवा नेटवर्कशी जोडणे हे आहे शेवटचे स्टेप्स. आता जेनेटिक डिसऑर्डर्स आणि नॉन जेनेटिक डिसऑर्डर्स काय आहे हे समजून घेऊया. जेनेटिक डिसऑर्डर्स हे DNA मधील फरक किंवा उत्परिवर्तनातून उद्भवतात. हे आपल्या पालकांकडून वारशाने मिळू शकतात किंवा उत्स्फूर्तपणे येऊ शकतात. उदाहरणामध्ये डाऊन सिंड्रोम, सिस्टिक फायब्रोसिस, बीटा थॅलेसेमिया इत्यादी. नॉन जेनेटिक डिसऑर्डर्स हे DNA मधील बदलामुळे थेटा होत नाहीत. ते पर्यावरणीय घातक, जीवनशैली निवडी किंवा इत्यादी गैर अनुवंशिक प्रभावामुळे होऊ शकतात. पण टाईप 2 डायबिटीस आणि काही हृदयरोग यासारख्या स्थितींमध्ये आनुवंशिक आणि गैर अनुवंशिक दोन्ही घातक असू शकतात. हे फरक समजून घेणे आवश्यक आहे, कारण ते उपचार आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनाचे मार्गदर्शन करते. आम्ही आमच्या व्हिडिओच्या शेवटी पोहोचलो आहोत. आपण जे पाहिले ते आपल्याला आवडत असल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमचे विचार आणि प्रश्न कमेंट विभागात नेहमी स्वागत आहेत. धन्यवाद. Let's talk genetic counseling because your genes matter.